राज्याचे कृषी मंत्री म्हणतायत की कृषी मंत्री पद हे ओसाडगावची पाठिंबी आहे. काय नक्की काँग्रेसची भूमिका आहे? आपण जर बघितलं तर कृषी मंत्र्यांच्या विधानामध्ये बहुतांशी अर्थ लपलेला आहे. त्यांना बागायती शेतीची पाटीलकी त्यांना हवी होती असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच एकंदरीत त्यांना चार पैसे या माध्यमातून कमवायचे होते, या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार करायचा होता आणि त्यांना या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाही. प्रत्येकाला स्वतःची दुकानदारी या ठिकाणी करायची आहे, प्रत्येकाला स्वतःला या ठिकाणी मोठं व्हायचं आहे. एवढा मोठा पाऊस पडला अवकाळी, आणि या अवकाळी पावसानं महाराष्ट्रातल्या अनेक विभागामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. त्या ठिकाणी पाहणी करणं, पंचनामा करणं, त्यांना मदत पोहोचवणं हे आद्य कर्तव्य असताना या राज्याच्या कृषी मंत्र्यांना लाज वाटायला पाहिजे. ते म्हणतात एवढी मोठी मंत्रीपद मिळून सुद्धा ते समाधानी नाहीत, ते काम करायला तयार नाहीत. खऱ्या अर्थानं या सरकारचं हे फेल्युअर आहे. त्यामुळे निश्चितपणे या सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांनी अशा वाचाळवीर कोकाडेजींना तंबी दिली पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रती त्या ठिकाणी सहानुभूती दाखवणं अपेक्षित असताना ज्या संविधानाची शपथ घेऊन, ज्या शेतकऱ्यांची शपथ घेऊन, ज्या कष्टकरी सर्वसामान्यांची शपथ घेऊन या मंत्रिपदावरती आरूढ झाले, त्या शपथेचा भंग या कोकाटेंनी केलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आमची मागणी आहे, तात्काळ या कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. आणि निश्चितपणे कृषी मंत्री जर ते काम करायला असमर्थ असतील, समाधानी नसतील, तर त्यांची जागा रिप्लेस करून दुसऱ्याला या ठिकाणी कृषी मंत्री केलं पाहिजे.